आबा, इतकी वर्ष तुम्ही या पोस्टात तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी ही आशा घेऊन येत होता. आज तुमची कमळी बी तीच उत्तरं हुडकायला इथवर आली. आज काही झालं तरी रिकाम्या हाती जायचं नाही कमळे, लक्षात ठेव. दादा, तुमच्याकडे जरा एक काम होतं. काय आहे? हे बघा, हे पत्र म्हणजे जरा ते जुनं पत्र आहे. त्यावर तुमच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का होता. त्यावरनं जरा माहिती गोळा करायची होती. मिळेल का? मला तेवढंच काम आहे का? नंतर या. दादा, जरा महत्वाचं काम होतं म्हणून विचारालोय. दादा, ते पत्र एकदा हातात तरी घेऊन बघा. 2 मिनिटाचंच काम आहे. आता तुम्ही आम्हाला आमची कामं शिकवणार? आम्हाला आमची कामं माहिती आहेत. दादा प्लीज, अहो खरंच सांगालोय, लय महत्वाचं काम. एकदा म्हटलं ना नंतर या. निघा आता. ए, काय चाललंय? लोक इथे तुमच्या मदतीची अपेक्षा म्हणून येतात. त्यांच्याशी ह्या भाषेत बोलणार आहे का? ए, तू अरे तुरे कोणाला करतोस? आणि कोण आहेस रे तू आम्हाला शिकवणारा? या गावातला तर नाही आहेस. तू बाहेरून येऊन आमच्या अरे रवी करतोस. काय रे, आमच्या गावात येऊन आम्हाला दादागिरी दाखवतोस होय? दादागिरी नाही करते, सांगतोय. भाषा चुकतीये. सरकारी कर्मचारी आहात ना, मग आलेल्या लोकांशी सभ्यतेत बोलायचं ही जबाबदारी आहे तुमची. मदत करायची नाही तर करू नका, पण अपमान करायचा हक्क नाही दिलाय तुम्हाला कोणी. अरे मी काय बोललो? काय बोललाय ते तुला माहिती आहे नीट. काय नीट बोलायचं? तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस का? एक मिनिट ऋषी सर, प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. आपण इथं भांडण करायला आलेलो नाही. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर हुडकायचंय की नाही. मग प्लीज. मग कसा बोलतोय तो तुझ्याशी? हे खपून घेणार नाही मी. ए हिरो, दादा 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 प्लीज, मी पाया पडतो, मला माफ करा. गैरसमज करून घेऊ नका उगा. हे बघा, आमचं खरंच लय महत्वाचं काम आहे आणि आम्ही लय लांबनं आलोय. अहो, या पत्रात माझ्या आई आणि आबांचं म्हणजे माझ्या आजोबांचं जे काय आयुष्य होतं त्याचं सत्य दडलंय. तुम्ही जर 2 मिनिटं वेळ काढून बघितलं तर मला त्याबद्दल माहिती मिळेल. आणि नाही मिळाले तर आम्ही जातो इथनं. एकदा बघ तरी पत्र. अरे खूप लांबून आले ते. द्या बघू. हे पत्र आमच्याच पोस्टाचं आहे, पण याचा पत्ता जळलाय ना. व तुम्हीच बघा ना, नाव आहे ना गाव आहे. मग कसं कळणार कुणी पाठवलंय ते? दादा, तुमच्या रेकॉर्डमध्ये याबद्दल काय माहिती मिळेल का? अहो, लय जुनं पत्र आहे. याचा रेकॉर्ड तुम्हाला तालुक्याच्या ऑफिसमध्ये भेटेल. ठीक आहे, थँक्यू. चला. कमळी, हे बघ, अशी निराश होऊ नकोस तू. इथे येऊन ॲटलिस्ट आपल्याला हे तरी कळलं की आपण ज्या मार्गावर आहोत तो योग्य मार्ग आहे, है ना? बरोबर आहे तुमचं. आपल्याला आता या प्रश्नांची उत्तरं या गावातच हुडकायची आहेत आणि ती मिळाल्याशिवाय आपण इथनं हलायचं नाही. आई, थोडं बोलायचं होतं. बोल ना राधिका. ऋषी जाऊन 5-6 दिवस झाले. तुम्ही त्याच्याशी बोलला पण नाही, फोन पण नाही केला. कदाचित तो तुमच्या फोनची वाट बघत असेल. राधिका, मी आधीच सांगितलंय, मला या विषयावर कोणाशीही बोलायचं नाहीये. आणि मला वाटतं आपल्यापैकी कोणीही त्याच्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये. त्याला बोलावंसं वाटत असेल तर त्यांनी फोन करावा. आई, मला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण काही झालं तरी ऋषी मुलगा आहे तुमचा. रागाच्या भरात बोलला असेल, तुम्हाला चुकलाही असेल, पण तुम्ही आई आहात ना. प्लीज प्लीज आई, एकदा त्याला कॉल करा ना, त्याला बरं वाटेल. प्लीज. हेच मला नकोय राधिका. तूही एक आई आहेस ना. मग मला सांग, प्रत्येक वेळेला चुका आईनेच का पोटात घ्यायच्या? मुलांची जबाबदारी नाही आहे का आईला समजून घेण्याची? आणि खरं सांगू का, माझ्या आणि ऋषीच्या बाबतीत कायम हे झालंय. त्यांनी चुका करायच्या आणि मी त्या पोटात घालायच्या.
त्याला काय, त्याला माहिती झालंय. आईचं काय आहे, रागवेल, चिडेल, बोलेल, पण परत परत सगळं ठीक होईल. नाही, या वेळेला ही अशी चूक मला परत करायची नाही. मी नाही बोलणार त्याच्याशी. त्याला वाटत असेल ना त्याची चूक झालीये तर त्यांनी यावं परत. मी त्याला बोलवायला जाणार नाही आणि फोन तर अजिबात करणार नाही. राधिका, का परत परत तोच विषय काढून आईला त्रास देतेस तू? हे बघ, आईने एकदा जो निर्णय घेतला तो घेतला, त्यात बदल होत नसतो, कळलं? आणि ज्या माणसाला त्याच्या घराची, घरातल्या लोकांची किंमत नसेल ना, त्यांनी घराच्या बाहेरच राहावं. त्याने घरात यायची काही गरज नाहीये. रोहित, राधिका, स्टॉप इट प्लीज. हा विषय थांबवा. ए राधिका, जर का आपल्याला कोणी आपलं मत विचारलं नसेल ना, तर सगळ्या गावाला फुकटचा सल्ला द्यायला जाऊ नये. ऋषी त्याच्या मर्जीने गेलाय आणि आईने जो निर्णय घेतलाय त्यात आता बदल होणार नाही, कळलं? कळलं का माझ्या भाषेत सांगू? आणि अगं, ऋषी आता कमळी बरोबर खुश आहे ना, मग जगू दे ना त्याला त्याचं लाईफ. जगा आणि जगू द्या. हा, मग ऋषीला त्याचं लाईफ जगू द्या आणि मला माझं जगू द्या. प्रत्येक वेळेला असं वाटतंय का आत्ता उत्तर सापडलंय, खरं मग परत निराशाच पदरात पडते. असं का होतंय? हे असं नाही आहे कमळी. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक तर कळलं की आपण करेक्ट गावात आलोय. फक्त आपल्याला जी उत्तरं हवी आहेत ती त्या कागदात नाही, इथल्या माणसात मिळते. चौकशी करूया, सापडेल काही ना काही. या गावातल्या कुठल्या तरी माणसाला माहिती असेल ना आबांबद्दल, तुझ्या आईबद्दल. ये चौकशी करूयात आपण. मावशी मावशी, यासने तुम्ही कुठं बघितलंय का? नाही हो. नक्की? सर, मावशी, तुम्ही यासने बघितलंय का कुठं? नाही का बघा. ठीक आहे. मावशी, यो फोटो बघा की, कोणाची ओळख लागते का? नाही ग पोरी, मला काय आठवत नाही. मला वाटतं तुम्ही चुकीच्या गावात आलात. मला बी असंच वाटतंय का आपण चुकीच्याच गावात आलोय. कमळी, होप्स नको सोडू तू.